आणि आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडींनी। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढणार, ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही, महायुतीचाच महापौर होणार। टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्टोक्ती। तुम्ही महायुती म्हणून म्हणता, पण भाजपमध्ये 100% भाजप किंवा महापौर आमचा अशा प्रकारची वक्तव्य येतात। स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की महायुतीचाच महापौर होणार, माझ्या बाजूला बसले होते। दिल्लीत स्थानिक विषयांवर चर्चा नाही, तक्रार करण्याचा माझा स्वभावही नाही, भाजप नेत्यांची शहांकडे तक्रार केल्याचं वृत्त एकनाथ शिंदेंनी फेटाळलं। महायुतीमध्ये फोडाफोडीचे वाद आता संपलेत, यापुढे एकमेकांच्या पक्षातले लोक न घेण्याचा निर्णय। रवींद्र चव्हाणांकडून जर इन्कमिंग सुरू असेल तर फडणवीस ते बघून घेतील, शिंदेंचं भाष्य। दिल्लीला जाणं म्हणजे काहीतरी तिकडे कोणाची तरी तक्रार करणं असा विषय नसतो, आणि माझा तर तक्रार करण्याचा स्वभाव नाहीये। दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंचं भाष्य। तर महायुती विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकेल, मुंबई पालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार, एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। ठाकरे बंधू आता एकत्र आलेले आहेत, तर याचा फटका बसेल असं नाही का वाटत? लोकांना विकास पाहिजे, लोकांना कोण कोणाबरोबर युती करतोय याच्यामध्ये स्वारस्य कमी असतं, आणि आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट। आक्षेपार्ह फोटो असलेला टी शर्ट घालून ट्विट करत कुणाल कामराजची आरएसएसवर टीका, तर आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर त्यावर पोलीस कारवाई करतील, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। कामरा यांनी एक फोटो पोस्ट केलेला आहे, ट्विट केलेला आहे, त्यावर आरएसएस लिहिलेला आहे, अशा पद्धतीचे पोस्ट केले, आक्षेपार्ह नरेंद्र मोदी असे जर आक्षेपार्ह पोस्ट टाकले असतील तर पोलीस कारवाई करतील, आम्ही त्यांना पोलिसांना देऊ। अजित पवार हे जबाबदार नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगलं पाहिजे। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सल्ला, तर प्रत्येकानं आपल्या मतदारसंघाचा विकास केलेला असतो, मात्र इतर नेत्यांसंदर्भात अजित पवारांनी असं वक्तव्य करू नये, शिरसाठांचं वक्तव्य। मला असं वाटतं की दादा एक जबाबदार नेते आहेत, प्रत्येकानेच बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे। आता माझ्यासारखी कार्यकर्ता दादांना काय सांगणार, राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्यासोबत काम केलेली मी एक कार्यकर्ता आहे। प्रत्येकाला आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असतो, नेत्यांना कुणाला उद्देशून त्यांनी बोललंय हे थोडं पाहावं लागेल। जर ते त्यांच्या कोणत्या नेत्यांशी संदर्भात बोलले असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, पण इतर नेत्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य करता कामा नये। तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, पण मालक आपलाच, विकासाची काळजी करू नका। कोल्हापुरातल्या प्रचार सभेदरम्यान चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांना डिवचलं। तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे, कारण समोरची बाजू म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे। तर तिजोरीची चावी कुणाकडेच नसते, सर्व पैसे हे जनतेचे आहेत। रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया। जी सगळ्याच नेत्यांना विनम्र विनंती करायची, चावी ही कुणाकडेच नसते आणि पैसे कोणाचेच नाही आहेत। हे सगळं जे आहे ते मायबाप, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं आहे, जनतेचे पैसे आहेत आणि चावी ही मायबाप जनतेच्या हातात असते। त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की मला काही ह्याच्यावर अजून काही बोलायची। आता बघूयात टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच फोडला। छत्रपती संभाजीनगरातील फुलंब्री नगर परिषद निवडणुकीतील हा प्रकार। नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेत आनंद ढोके यांचा थेट भाजपात प्रवेश। तिकीट मिळत नाही, ऑप्शन नसतो तेव्हा लोक ऑप्शन शोधतात। फुलंब्रीतील सेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या भाजप प्रवेशावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर आमची महायुती मजबूत, निवडणुकांनंतर चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असंही वक्तव्य। तेव्हा तिकीट मिळत नाही किंवा तिथे ऑप्शन नसतं तर ऑप्शन लोक शोधत असतात, पण ठीक आहे, भाजप सेना युती आमची मजबूत आहे। निवडणुकीनंतर एकदा आम्ही सर्वांशी चर्चा करू आणि योग्य निर्णय करू। तर फोडाफोडीवरून काय ठरलंय हे बावनकुळेंनाही माहिती आहे, हे जाणीवपूर्वक होतंय का हे एकदा पाहावं लागेल, शिरसाठांचं यावर वक्तव्य। लोक ऑप्शन शोधत असतात, याचा अर्थ प्रवेश देणे असा होत नाही, बावनकुळेंना सुद्धा माहिती आहे। आता जाणीवपूर्वक होतोय की काही स्थानिक कार्यकर्त्याची मस्ती आहे, हे एकदा पाहावं लागेल।
महानगरपालिका प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र. 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची सुद्धा मागणी. उशिरा का होईना भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी मतदार यादीतील घोळ मान्य केला. विरोधकांबरोबर सत्ताधारी सुद्धा मतदार याद्यांवर आक्षेप घेत असेल तर निवडणूक आयोग ही निवडणूक जनतेवर का लादतोय? आमदार रोहित पवारांचा ट्विट करत सवाल.